पाचगणी या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे. मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले पाचगणी हे अतिशय लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. 5 टेकड्यावर वसलेले हे शहर आपल्या आल्हाददायक वातावरणासाठी आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. तुम्ही अनेकदा इथे जाण्याचा विचार केला असेल, पण तिथे नक्की काय पाहायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. म्हणूनच आज आपण पाचगणीमधील टॉप 10 पर्यटन स्थळांची अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, शेरबाग थीम पार्क. पाचगणीच्या निसर्ग सौंदर्याचा आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी शेरबाग हे एक अतिशय उत्तम ठिकाण आहे. हे केवळ एक साधे उद्यान नसून निसर्ग आणि मनोरंजनाचा एक सुरेख संगम आहे. इथे तुम्हाला अतिशय सुंदर डिझाईन केलेली बाग, गुलाब आणि कॅक्टसच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी इथे भूलभुलैया, हॉरर हाऊस आणि एक उत्तम थीम पार्क बनवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इथे विविध प्रकारचे पक्षी, ससे आणि इतर छोटे प्राणी पाहण्याची संधी मिळते. तुम्ही जर फॅमिलीसोबत ट्रिपवर आला असाल तर लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी संपूर्ण दिवस मजेत घालवण्यासाठी हे एक परफेक्ट स्पॉट आहे. इथले निसर्गरम्य वातावरण तुमचा सगळा थकवा दूर करेल. नंबर 9, भिलार धबधबा. जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला पाचगणीला भेट देत असाल तर भिलार धबधबा तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवा. उडाळी नदीचा उगम ज्या ठिकाणावरून होतो तिथेच हा धबधबा तयार झाला आहे. 300 फुटावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि आजूबाजूचा दाट हिरवागार परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. विशेष म्हणजे याच धबधब्याजवळ भिलार नावाचे गाव आहे, जे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात प्रत्येक घरात आणि चौकात पर्यटकांसाठी मोफत पुस्तके वाचायला ठेवलेली आहेत. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही इथल्या साहित्य परंपरेचाही अनुभव घेऊ शकता. नंबर 8, हॅरियन्स फॉली. पाचगणी शहरात प्रवेश करताच वाटेतच लागणारे हे अतिशय विस्तीर्ण आणि सपाट पठार आहे. या पठाराला एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव देण्यात आले आहे. या उंचावरील पठारावरून तुम्हाला आजूबाजूच्या खोल दऱ्यांचे, वाई शहराचे, कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांचे आणि कमळगड किल्ल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. इथे कायम जोरदार वारे वाहत असतात, ज्यामुळे एक वेगळाच उत्साह जाणवतो. पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग सारख्या साहसी खेळांचा थरार अनुभवण्यासाठी हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आकाशात उडताना खालच्या दरीचे दिसणारे विहंगम दृश्य तुमच्या कायम स्मरणात राहील. नंबर 7, देवराई आर्ट विलेज. कला, संस्कृती आणि हस्तकलेची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण अत्यंत खास आहे. देवराई आर्ट विलेज हे एक NGO आहे, जिथे नक्षलग्रस्त गडचिरोली आणि छत्तीसगडमधील आदिवासी कलाकारांना रोजगार मिळवून देण्याचे महान कार्य चालते. येथे तुम्हाला पितळ, लोखंड आणि लाकडाच्या अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतात. इथली रॉक डोकरा नावाची कला खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये नैसर्गिक दगड आणि पितळी धातूची अतिशय सुंदर मिश्रण करून मूर्ती बनवले जातात. इथे तुम्ही कलाकारांना प्रत्यक्ष काम करताना पाहू शकता आणि त्यांच्याकडून या अद्भुत वस्तू खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहनही देऊ शकता. नंबर 6, राजपुरी लेणी. पाचगणीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपुरी लेणीला एक मोठे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. असे मानले जाते की वनवासात असताना पांडवांनी या लेण्यांमध्ये काही काळ वास्तव्य केले होते. त्या ठिकाणी प्रामुख्याने 4 मुख्य लेण्या आहेत. या लेण्यांच्या परिसरात भगवान कार्तिकेयांचे म्हणजेच खंडोबाचे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. लेण्यांच्या समोरच काही पाण्याचे कुंड आहेत, ज्यामध्ये गोमुखातून सतत पाणी येत असते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या कुंडामध्ये प्रत्यक्ष गंगा नदीचे पाणी येते आणि या पाण्याने स्नान केल्याने सर्व पापे आणि आजार नष्ट होतात. शांतता आणि अध्यात्माच्या शोधात आलेल्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 5, धोम धरण. कृष्णा नदीवर इसवी सन 1982 साली बांधलेले धोम धरण हे पाचगणीतील एक प्रमुख आणि अतिशय नयनरम्य आकर्षण आहे. धरणाच्या अतिशय शांत निळाशार पाण्यामध्ये तुम्ही बोटिंगचा आणि वॉटर स्पोर्ट्सचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. इथे स्पीड बोट, स्कूटर राईड आणि शांततेत फिरण्यासाठी पॅडल बोटची सुविधा उपलब्ध आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या रांगा, विशेषतः कमळगड आणि पाण्याचे निळेभोर रूप यामुळे इथे वेळ घालवणे हा एक सुखद अनुभव ठरतो. अलीकडे इथे लेक साईड कॅम्पिंग देखील खूप प्रसिद्ध झाले आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग या धरण परिसरात आणि जवळच्या वाई शहरात झालेले आहे. नंबर 4, पारसी पॉइंट.
पाचगणीहून महाबळेश्वरच्या वाटेवर असलेले पारसी पॉइंट हे पर्यटकांचे सर्वात आवडते आणि गजबजलेले ठिकाण आहे. ब्रिटिश काळात पारसी समाजाचे लोक इथे मोठ्या प्रमाणावर फिरायला जायचे आणि सुट्ट्यांचा आनंद घ्यायचे. त्यामुळे या ठिकाणाला पारसी पॉइंट असे नाव पडले आहे. या पॉइंटवरून खाली पाहिल्यास कृष्णा नदीची हिरवीगार घोरी, धोम धरणाचे अथांग बॅकवॉटर आणि समोर पांडवगड किल्ल्याची विहंगम दृश्य पाहायला मिळते. इथे पर्यटकांसाठी दुर्बिणीची सोय आहे, ज्यातून तुम्ही आजूबाजूचा परिसर जवळून पाहू शकता. सोबतच गरमागरम कणीस आणि चहाचा आस्वाद घेत इथला निसर्ग अनुभवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. नंबर 3, सिडनी पॉइंट. पाचगणी बस स्टँडपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या टेकडीवर सिडनी पॉइंट स्थित आहे. इसवी सन 1924 साली मुंबईचे तत्कालीन कमांडर इन चीफ सर सिडनी बॅकवर्थ यांच्या नावावरून या पॉइंटला हे नाव देण्यात आले. इथून तुम्हाला धोम धरण, कमळगड किल्ला, मांढरदेव आणि संपूर्ण वाई शहराचे अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण दृश्य दिसते. ताजी हवा आणि शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सिडनी पॉइंटवरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय विलोभनीय असतो, त्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. नंबर 2, मॅप्रो गार्डन. पाचगणी आणि महाबळेश्वरची तुमची ट्रिप मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मॅप्रोची सुरुवात एका छोट्या उद्योगातून झाली आणि आज ते संपूर्ण भारतात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गार्डनमध्ये तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी, विविध प्रकारचे जॅम, क्रॅश, सिरप आणि चॉकलेट्स पाहायला आणि विकत घ्यायला मिळतात. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मोफत सॅम्पल टेस्ट करायला मिळतात. इथला स्ट्रॉबेरी विथ क्रीम, लाकडी भट्टीत बनवला जाणारा पिझ्झा आणि सँडविच पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. इथली सुंदर बाग आणि चॉकलेट फॅक्टरी पाहणे हा एक गोड अनुभव असतो. नंबर 1, टेबल लँड. पाचगणीची मुख्य ओळख आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पठार म्हणजे टेबल लँड. हे ठिकाण नंबर 1 वर असण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचावर असलेला तब्बल 95 एकरचा अफाट विस्तार. जांबा दगडांनी बनवलेले हे पठार संपूर्णपणे सपाट आहे. येथून महाबळेश्वरच्या रांगा आणि राजपुरी लेणीचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. येथे तुम्ही घोडेस्वारी, टॉय ट्रेन आणि मिनी ग्लोबचा आनंद घेऊ शकता. राजा हिंदुस्थानी, तारे जमीन पर, मेला यासारख्या अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग याच टेबल लँडवर झालेले आहे. या पठाराखाली असलेल्या टायगर केव आणि डेव्हिल्स किचन या नैसर्गिक गुहा देखील नक्की पाहण्यासारख्या आहेत. तर मित्रांनो, ही होती पाचगणीमधील टॉप 10 पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती. तुम्ही जेव्हा पाचगणीला जाल तेव्हा या सर्व ठिकाणांना नक्की भेट द्या. तुम्हाला यातील कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते खाली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि दर्जेदार माहितीसाठी आपल्या टॉप 10 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.